काय काय झालं आतापर्यंत थोडं सांगा मला. व्हेरिएबल ब्लॉक्स बघितल्या, टेराफॉर्म ब्लॉक्स बघितल्या, आउटपुट ब्लॉक बघितला आणि लोकल. ओके, सो सिम्पली आपण काय करतोय, आपला जो छोटासा आपण फाईल लिहितोय त्यामध्ये आपण भरपूर ब्लॉक्स बघितलेले आहेत. एक आपण टेराफॉर्म ब्लॉक याची रिक्वायरमेंट का बरं आहे हे बघितलेलं आहे. त्यानंतर प्रोव्हायडर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे का बरं यूज करतोय, रिसोर्स आपल्याला माहिती आहे का बरं यूज करतोय. सोबतच आपण काय बघितलं आहे तर व्हेरिएबल ब्लॉक्स बघितलेले आहे. आठवतं का ऑनलाईनमध्ये? माझा आवाज क्लिअर येतोय सर्वांना? येस सर. स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? येस सर. ओके, कूल. सो सिम्पली जे आपण आत्तापर्यंत केलं आहे तेच एक छोटंसं डिस्कस करतोय की व्हेरिएबल ब्लॉक्स आपण का बरं यूज केले. तर ज्या गोष्टी आपल्याला ॲज अ व्हेरिएबल पास करायचे आहे त्या व्हेरिएबलमध्ये आपण ट्रान्सफर केलेलं आहे, ठीक आहे. आणि त्या व्हेरिएबलला आपण काय करतोय इथे पास कसं करायचं तर सिम्पली वॅर डॉट इन्स्टन्स अंडरस्कोर टाईप. जो पण व्हेरिएबलचं नाव तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही इथे द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि तो व्हेरिएबल आपल्याला जर इकडे कॉल करायचा असेल तर कसं करणार, सिम्पली वॅर डॉट व्हेरिएबल नेम. तर इथे बघा आणखी एक ब्लॉक आपण बघितला आहे, कोणता तर आउटपुट ब्लॉक. कसं होते, कुठला पण रिसोर्स अगर क्रिएट होत आहे त्यानंतरची तुम्हाला एखादी स्टेप पाहिजे असेल, त्याची IDs, URL, ARN वगैरे, तर ते आपण घेऊ शकतो. म्हणजे टर्मिनलवर आपण प्रिंट करू शकतो की हा तिथल्या तिथेच आपल्याला IP पण मिळेल, तोच आपण कॉपी करू शकतो, दुसऱ्या ठिकाणी यूज करू शकतो. नाहीतर काय होणार, आपल्याला परत AWS वर जावं लागेल. AWS वर गेल्यानंतर तो IP काय आहे चेक करावं लागेल, तर ती मॅन्युअल प्रोसेस अजून वाढणार. तर ते न करता आपण काय करतोय, इथेच आपण आउटपुट ब्लॉक यूज करतोय जो की टर्मिनलवर आपल्याला प्रिंट करेल. क्लिअर? तर त्यासाठी आपल्याला आउटपुट ब्लॉक यूज करायचा आहे. बट आता आपण हे जे काही लिहिलेलं आहे हे एकाच फाईलमध्ये लिहितो. जसं आपण मागे ते काउंट बघितलं होतं, फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा मल्टिपल इन्स्टन्स हां, आपण काउंट यूज करतो. काउंट. मग तेच आउटपुटसाठी जसं म्हणजे पाहिजे असेल की मल्टिपल जितके इन्स्टन्स केले आहे त्यासाठी आउटपुट आला पाहिजे आपल्याला. तर इथे त्याच्यासाठी पण इम्प्लिमेंटेशन असेल. जसं इन्स्टन्सचा एक सिंगल पब्लिक IP आहे हा, ठीक आहे. तर इथे पब्लिक IP दिलेला, सर्वात आधी आपण काय करू, ID काढू. ID काढल्यानंतर देन त्या आयडीच्या बेसिसवर आपण पब्लिक IP प्रिंट करायला सांगू. ते पण ऑप्शन असणार आहे. फक्त आउटपुट ब्लॉकला आपल्याला आणखी थोडा एक्सप्लोर करावं लागेल, ठीक आहे. टेराफॉर्म एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये सगळंच अवेलेबल आहे. आता प्रत्येक इन्स्टन्सची IP असेल तर त्यामध्ये छोटंसं एक असा लूप लिहावं लागेल किंवा स्क्रिप्ट लँग्वेजमध्ये 2 लाईन्स एक्स्ट्रा ॲड कराव्या लागतील. ते ॲड झालं की आपल्याला काय होईल, तो ID चेक करेल आधी आणि देन ID नंतर चेक केल्यानंतर तो IP ॲड्रेस पण प्रोव्हाइड करेल. जर 5 इन्स्टन्स आहे तर 5ही इन्स्टन्सचे IP ॲड्रेसेस तो प्रोव्हाइड करेल. सिम्पल. ओके, तर येस, इकडे बघा आपण काय करतोय तर सिम्पली वन मोर थिंग, आपण काल तुम्हाला सांगितलेलं आहे की लोकल ब्लॉक एक्सप्लोर करा. लोकल ब्लॉक तुम्ही एक्सप्लोर केलाय का? कशा पद्धतीने लोकल ब्लॉक एक्सप्लोर केलाय सांगा मला जरा. काय करतो आपण इथे, कसं लिहिणार, लोकल्स. नेक्स्ट इन्स्टन्स. लेट्स कन्सिडर इन्स्टन्स ID किंवा इन्स्टन्स नेम इक्वल्स टू स्ट्रिंग. जे नाव पास करायचं असेल ते माय इन्स्टन्स. अगेन आता याला यूज कसं करायचं, जिथे पण आपल्याला त्याला पास करायचं तिथे लोकल डॉट. इथे काय करू आता, इन्स्टन्स नेम. रिसोर्स मध्ये जसं आपण इन्स्टन्स म्हणजे सर्च रजिस्टर मध्ये लिहिलं असेल ते तिथे पास करून इक्वल्स टू लोकल डॉट इन्स्टन्स नेम जे आपण तिथे लोकल मध्ये पास केलं.
चल ठीक आहे, मग कसं करतो ते आता आता सिम्पली मला काय करायचं आहे, या माय इन्स्टन्सच्या जागेवर मला ते तिथलं लोकल्स यूज करायचं आहे. काय करणार, लोकल्स डॉट सर लोकल इन्स्टन्स डॉट नेम, इन्स्टन्स अंडरस्कोर आहे का इथे, हां ठीक. तर कसं यूज करतो आपण त्याला, त्या व्हेरिएबलला कसं यूज करणार, आता हा इथे मी एक व्हेरिएबल क्रिएट केला आहे लोकल्स यूज करून, ठीक आहे, आणि हा लोकल या फाईल्समध्येच मी यूज करतोय. तर कसं यूज करतोय, तर लोकल डॉट इन्स्टन्स अंडरस्कोर नेम. आता मला या फाईलला इकडे पण बघा, इकडे मला काही गावं चेंज करायची असेल तर मला इथे चेंज करायची गरज आहे का, नाही. मी सिम्पली स्टार्टिंगलाच मला जे काही व्हेरिएबल चेंज करायचे आहे ते व्हेरिएबल चेंज करून टाकणार आणि ते अप्लाय होणार पूर्ण फाईल्समध्ये, जिथे जिथे आपण त्यांना कॉल केलेलं असेल. क्लिअर आहे, ओके. सो तुमचा लोकल ब्लॉक एक्सप्लोर झाला हे असं मी कन्सिडर करतो. आणखी एक ब्लॉक आहे जो तुम्ही एक्सप्लोर करू शकता, तो म्हणजेच डाटा ब्लॉक. कोणता ब्लॉक, डेटा. तर इथे लेट्स कन्सिडर करा, तुम्ही आतापर्यंत जे काही जे काही रिसोर्सेस क्रिएट केले आहेत ते टेराफॉर्म थ्रू मॅनेज केलेले आहेत किंवा क्रिएट करताय, क्रिएट अँड मॅनेज बोथ. बट आता तुमच्याकडे एक अशी सिच्युएशन असू शकते की तुमच्याकडे काही गोष्टी ऑलरेडी AWS वर क्रिएटेड आहे, जसं की सिक्युरिटी ग्रुप असतो क्रिएटेड है ना, आपली की पेअर आपला ऑलरेडी असतो, VPC ऑलरेडी असतो, करेक्ट. तर यामध्ये आता सिक्युरिटी ग्रुपचं कन्सिडर करा किंवा कुठलंही काही करू आपण. आता सध्या सिक्युरिटी ग्रुप तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी, तर सिक्युरिटी ग्रुप ऑलरेडी भरपूर सारे क्रिएटेड असतात, कधी ना कधी आपण क्रिएट करतोच. तर त्या सिक्युरिटी ग्रुप पैकी जर आपल्याला एखादा ग्रुप यूज करायचा आहे आणि मॅनेज करायचा आहे युझिंग टेराफॉर्म, तर यूज करतो आपण कोणता ब्लॉक, डेटा ब्लॉक. ठीक आहे. तर AWS मध्ये ऑलरेडी जे एक्झिस्टिंग रिसोर्सेस अवेलेबल असेल, एक्झिस्टिंग रिसोर्सेस इफ यू वॉन्ट टू मॅनेज युझिंग टेराफॉर्म, सो वी मस्ट गो विथ दी डेटा ब्लॉक. क्लिअर, ठीक आहे. तर तो डेटा ब्लॉक कसा यूज होतो तो पण बघून घेऊ. लेट्स कम Google it because Google is having everything for you. Data block in Terraform कसा यूज होतो ते बघून घेऊ. आहे का एक्स्ट्रा एक्झाम्पल. येस. का वर यूज केला जातो, तर रीड ओनली ऑपरेशन्स करू शकतो, डिकपलिंग कॉन्फिगरेशन ते बघू नंतर ना. तर या पद्धतीने आपल्याला डेटा ब्लॉक यूज करता येतो, ज्यामध्ये येस वन मोर टर्म, फिल्टर्स. आता फिल्टर्स कधी लावतो आपण माहिती आहे तुम्हाला, एक्सेल शीट वर कसे फिल्टर करता तुम्ही, सॉर्ट करायसाठी फिल्टर लावतो. शॉर्ट करण्यासाठी आपण काय करतो, फिल्टर्स यूज करतो. तर हा एक छोटासा एक्झाम्पल आहे, याने काय यूज केलेलं आहे की इथे काय फिल्टर केलेलं आहे ते चेक करा. त्याने यूज केलं आहे उबंतू सर्व्हर ओनर, हे काही असायला पाहिजे. तर फिल्टरमध्ये याने बघा, इमेज या पद्धतीची असली पाहिजे, हे अशा पद्धतीचं नाव असलं पाहिजे, 24 AMD सर्व्हर. तर येस, फर्स्ट फिल्टर आहे कशावर, तर नेमवर. फर्स्ट फिल्टर कशावर आहे, नेमवर. आणि नेम काय असलं पाहिजे तर त्यांनी ते त्याची खाली व्हॅल्यू दिलेली आहे. दुसरं फिल्टर आहे व्हर्च्युअलायझेशन टाईप. दुसरं फिल्टर काय, व्हर्च्युअलायझेशन टाईप, त्याचा काय असायला पाहिजे, HVM. क्लिअर आहे, ठीक आहे. आणि देन आता याला कॉल कसं करतो आपण या डेटा ब्लॉकला, तर सिम्पली डेटा दिसतोय वरती डॉट AWS अंडरस्कोर AMI म्हणजेच दिस. क्लिअर. नेक्स्ट इकडे उबंतू सर्व्हर, तर सेम वरती काय उबंतू अंडरस्कोर सर्व्हर, त्याचं काय दिलेलं आहे ID. आणखी काय एक्स्ट्रा आहे का, नाही. तर त्या डेटा ब्लॉकला आपल्याला इथे डिक्लेअर करायचं आहे आणि देन कॉल करायचं आहे सिम्पली. म्हणजे ज्या पण व्हॅल्यूज त्यातनं पाहिजे आपल्याला ते आपण इकडे देऊ शकतो. इझी आहे, काय कठीण वाटतंय का. तर एक्झिस्टिंग रिसोर्सेस जर तुम्हाला यूज करायचे असेल तर तुम्ही यूज करू शकता युजिंग डेटा ब्लॉक.
आणि एवढे आर्ग्युमेंट्स कॉन्फिगरेशन मॉड्यूल्स वगैरे दिले आणि काय काय यूज करू शकतो त्यामध्ये एक्झाम्पल पण आहे आपल्याकडे. क्लिअर? एखादा सोपा एक्झाम्पल असेल माझ्याकडे, चेक. सिक्युरिटी ग्रुप आपण सिलेक्ट करू. डोंट नो डेटा ब्लॉक दिसते का इथे? मॉड्यूल मॉड्यूल आहे कोणती? सी हां आहे. ओके, एक काम करू, आपण याला यूज करू. ओके, आता हा कमेंटेड आहे तर कंट्रोल प्लस क्वेश्चन मार्क म्हणजे कमेंट निघून जाईल आणि कंट्रोल प्लस क्वेश्चन मार्क परत केलं तर तो कमेंट होतो. So, लक्ष ठेवायचं थोडंसं. आता बघा इथे डेटा ब्लॉक आपण यूज करतोय. ओके, डेटा ब्लॉक यूज केल्यानंतर इथे बघा आपण काय केलं आहे, AWS_security ग्रुप्स आणि माय SGR या पद्धतीचं काहीतरी आपण त्याला रेफरन्स नेम देतोय. फिल्टर, आता इथे बघा पहिला फिल्टर आहे VPC ID वर, है ना. तर VPC ID आता आपण इथे पास करावं लागेल. कशाने? व्हेरिएबल थ्रू पास केलेला आहे. तर सिम्पली आपण एक व्हेरिएबल क्रिएट करून टाकू. राईट, काय करणार त्याला? व्हेरिएबल काय देणार आपलं? VPC_ID आणि डिफॉल्ट मध्ये काहीतरी व्हॅल्यू देऊन देऊ. VPC चा ID एक घ्यावं लागेल की हा माझी कंडिशन काय आहे ते बघा. ह्या दोन कंडिशन्स आहे इथे. फिल्टर मीन्स कंडिशन कन्सिडर करा. पहिली कंडिशन आहे की VPC ID जो मी देणार त्या VPC ID ला जर हा सिक्युरिटी ग्रुप अटॅच असेल तरच त्याला ऍक्सेप्ट करायचं, तरच त्याला कन्सिडर करायचं. दुसरं सिक्युरिटी ग्रुप नेम. ओके, तर ग्रुप नेम असला काय? सिक्युरिटी ग्रुप्स आहे हा, तर ग्रुपचं नाव, तर ग्रुपचं नाव काय असलं पाहिजे? तर असं काहीतरी नाव होतं त्यामध्ये, या VPC ला कनेक्टेड असायला पाहिजे आणि त्याचं नाव हे असायला पाहिजे. अशा दोन कंडिशन आहे, तेव्हाच तो सिक्युरिटी ग्रुप तुम्ही युजिंग टेराफॉर्म मॅनेज करू शकणार, अदरवाइज करू शकणार नाही. सो लेट्स ट्राय दिस वन टू come to the AWS. ओके, तर आपण कुठे येतोय? सिक्युरिटी ग्रुप्समध्ये. सिक्युरिटी ग्रुप्समध्ये जाऊ. जो सिक्युरिटी ग्रुप आपल्याला यूज करायचा आहे तो बघू. आता हा माय SG म्हणून एक सिक्युरिटी ग्रुप आहे जो मी क्रिएट केलेला आहे. याचा सिक्युरिटी ग्रुप ID दिसतोय. ओके, अदरवाइज नेम आपल्याला पाहिजे तर सिक्युरिटी ग्रुप नेम्स. फिल्टर कशावर लावलाय आपण? ग्रुप नेम वर लावलाय. तर माय SG ग्रुप नेम इथे माय SG असलं पाहिजे. स्ट्रिंग मध्ये असतो तर दिला. आणि VPC ID काय असला पाहिजे? दिस. जर VPC ID हा असेल तरच तो सिलेक्ट करेल. VPC ID आपण इथे ऍज अ व्हेरिएबल पास करतोय. क्लिअर आहे? ओके, तुम्ही हार्डकोर करू शकला असता बट हा व्हेरिएबल वगैरे सगळे आपण सेपरेट लिहितो, ते तुम्हाला आयडिया आहे. आलं लक्षात? ठीक आहे, तर झाले दोन्ही फिल्टर्स लावू. VPC चा ID जो आपण पास केलाय तो असायला पाहिजे आणि ग्रुपचं नाव काय असलं पाहिजे त्यामध्ये? माय SG. जर माय SG नाव आहे तर त्याला आपण ऍक्सेस करू, नाहीतर करणार नाही. सिंपल. सो लेट्स git add, git push, git commit, commit push करून घेऊ फटाफट. git add, commit
कोणता ब्लॉक ऍड केला आपण आता? डेटा ब्लॉक आणि लोकल ब्लॉक. लोकल अँड डाटा ब्लॉक. क्लिअर. देन नाव आता आपल्याला करायचं काय? पुश करायचं आहे, तर पुश करा. देन त्यानंतर आता आपण सिम्पली काय करू, इकडे आपल्या क्लाउड शेल मध्ये इन्स्टन्सचा ऍक्सेस तर आपण घेतला आहे, पुल करणार. सो कमांड काय? गेट पुल ओरिजिन मेन. पुश झालाय का चेक करू एकदा. झालाय. पुल करायला आपण रेडी. ओके, दिस इज नॉट अ रेपॉझिटरी. कुठे आहे रेपॉझिटरी आपली? बॅच 15 एंटर ls इकडे आहे. तरी सिम्पली इकडे गेट पुल कमांड रन करू. आली आहे सॅम्पल फाईल. ओके, डन. तर सिम्पली आता काय करणार आपण? टेराफॉर्म सर टीएफ सर. हा, टीएफ एलियास बनलेला आहे का आपला? टेराफॉर्म इनिट ट्राय करू. कमांड टीएफ नॉट फाउंड. मे बी परमनंटली नाही केलं होतं. तर काय तुम्हाला मी टास्क दिलेला की आपण टीएफ एलियास परमनंटली कसा सिलेक्ट करायचा, सेट करून ठेवायचा. त्याला -rc फाईलमध्ये ऍडजस्ट करून पुढे टाकतो. कोणाला काही आयडिया की टीएफ हा जर मला एलियास परमनंट बनवून ठेवायचा असेल तर मी काय करणार? सर ऑटो अप्रूव्ह ते पण होतं का? एनीवन काय म्हटलं तो? सर ऑटो अप्रूव्ह. ऑटो अपलोड अप्रूव्ह सर. अप्रूव्ह त्याचं काय? सर त्याच्याने परमनंट होतं का तो? ऑटो अप्रूव्ह ने ऑटो अप्रूव्ह मी वेगळेच करण्यासाठी सांगितलेलं आहे. टीएफ कमांड सोबत त्याचा थोडा वेगळा रिश्ता आहे. मी काय म्हटलं इथे की मला टेराफॉर्मच्या ऐवजी मला काय पाहिजे? टीएफ लिहायचं आहे. एलियास परमनंट कसा फिक्स करायचा? लिनक्स जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल, तुम्ही एक्सप्लोर केलं असेल तर तुम्हाला येईल. ठीक आहे, काय हरकत नाही. नाही येत असं कन्सिडर करून चालायचं का? एलियास टीएफ इक्वल्स टू टेराफॉर्म लिहितो मी फक्त. तुम्ही सर्च करा, तुम्हाला जर मिळालं. परमनंट कसं सेट करायचं? मी आता परत जे केलं आहे ते टेम्पररी पर्पज वाला केलं. ओके, सो ऑल इनिट परत करायची गरज राहत नाही जर तुमचं पूर्ण सेट असेल ऑलरेडी. तर आता आपल्याला करायचं काय? तर सिम्पली आपल्याकडे फाईल्स कोणत्या कोणत्या आहेत ते बघून घेऊ एकदा. F3 F2 F3 फीचर सॅम्पल डॉट टीएफ ला आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. एकच आहे ना टीएफ फाईल? चल, एकच फाईल आहे तर ती एकटी फाईल एक्झिक्यूट होणार. बाकी फाईल्स काय नॉर्मल फाईल्स आहे, तर आपल्याला काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. काय करणार आता इथे आपण एक कमांड एक्झिक्यूट करणार, टेराफॉर्म fmt. ओके, तर टेराफॉर्म fmt त्याचं काय केलंय? फॉर्मॅटिंग करून टाकलेली आहे. देन त्यानंतर आपण काय करणार? टीएफ प्लॅन. जर काही इश्यू असेल आपल्या फाईलमध्ये तर तो प्लॅनमध्ये पण दाखवतो. आणि जर प्लॅनमध्ये सक्सेस आहे आणि अप्लाय करताना पण तो काही इश्यू देऊ शकतो. सी 1 to add, 0 to changes and changes to output. We will find it after creation. तर लेट्स चेक काय काय झालेलं आहे ते बघा. AMI ID घेतलेली आहे. ईस्ट A1 अवेलेबिलिटी झोन. नेक्स्ट T3 ID _ RSA. US East 1 region. टॅग्स आपण घेतलाय माय इन्स्टन्स का घेतला इथे टॅग? माय इन्स्टन्स टॅग का घेतलाय? कारण आपल्या लोकलमध्ये आपण काय दिलेलं आहे? माय इन्स्टन्स दिलेला आहे आणि हा लोकलवाला ब्लॉक मध्येच आपण काही कॉल केला आहे. कुठे? टॅग्स मध्ये. ओके, तर त्यामुळे माय इन्स्टन्स असं आलेलं आहे. देन त्यानंतर आणखी काय? तर VPC सिक्युरिटी ग्रुप ID. तर सिक्युरिटी ग्रुप ID मध्ये काय देत आहे? हा
SG448 इथे हे ठीक आहे. ओके, नेक्स्ट आणखी काय देत आहे? डेटा ब्लॉक. हा, वन मोर थिंग. आता हा जो डेटा ब्लॉक आपण यूज केलाय, हा डेटा ब्लॉक कुठेतरी आपण रेफर केलाय का? डेटा ब्लॉक आपण कुठेतरी रेफर केलाय का? नाही केलाय. तर हा डेटा ब्लॉक आपण रेफर करू शकतो कशा पद्धतीने? तर इकडे डाटा आलाय, ऑप्शन आलाय, मला काय कसं यूज करायचं ते. ठीक आहे, डाटा अंडरस्कोर AWS सिक्युरिटी ग्रुप्स आणि माय SG. एक्स्ट्रा काही करायची गरज पडली का? हा, .id. गुड. .id. IDs पण आहे, IDs करायचं फक्त. ओके, सो लेट्स ट्राय दिस वन टू. मी गेट ॲट गिट कमिट करतो. एक काम करू आपण, हा जो डेटा ब्लॉक आहे हा थोडा वरती लिहू म्हणजे कन्फ्युजन दूर होईल. ठीक आहे, रिसोर्सेसच्या खाली वरती नाव हा एक डेटा ब्लॉकने सिलेक्ट होणार आणि देन त्यानंतर आपण इथे याला कॉल करतो. सिंपल. सो लेट्स डू दिस. push. Then pull the content. इथे काय चेंजेस केले आपण? अच्छा, FMT केलं होतं, तर git stash FMT वाला कंटेंट आपण परत करू शकतो. तर FMT नंतर करू आपण. पुल करू आधी. पुल्ड सक्सेसफुल. नाव Terraform FMT डन. सिंटॅक्स. नाव अजून काय करायचं आपल्याला? Terraform प्लॅन. समथिंग नॉट राईट. काय म्हणतोय? VPC सिक्युरिटी ग्रुप्स. माय SG इज US East 1. Incorrect attribute value type. Incorrect attribute. Let me go with security groups. Hope it will work. कशा पद्धतीने यूज केला होता? मी काही सिंटॅक्स एरर वगैरे करतोय का यूज? सो लेट मी चेक हिअर. याला कुठे मी यूज नाही केला होता का? बघू. जर काही एरर येत आहेत तर आपण रिझॉल्व्ह करायची कोशिश करू. लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघताय की माझ्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे इथे या डॉक्युमेंटेशन्समध्ये. तुम्हाला तुमच्या पद्धतीने भरपूर इकडे सगळ्या गोष्टी चेक करत राहावं लागेल. ज्या पद्धतीने तुम्हाला यूज करायच्या त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला तो देईल. फक्त चेक करावं लागेल, नाहीतर काय करायचं? डायरेक्टली सर्च करायचं. आता इथे एक ऑप्शन दिलेलं आहे बघा, स्टोर स्टेट रिमोटली आहे. तर किती सारे ऑप्शन्स आहे वेगवेगळे बघा. इवन तुम्ही आता आपण S3 बघितलं इथं कोणता ब्लॉक दाखवतोय तो? तर हा जो ब्लॉक आपण यूज केलाय ना, Terraform बॅकएंड ब्लॉक, याबद्दल इन्फॉर्मेशन आहे.
तर आपण S3 बघितलाय. आपण भरपूर सारे ऑप्शन्स पण आहे, कुबरनेटिस, OCI, HTTPD, GCS, गुगल कंटेनर सर्व्हिस असं काहीतरी आहे ते, COS, कॅज्युअल, अझोरचा पण आहे, रिमोट पण आहे, लोकल पण आहे. लोकल जर करून चेक करायचं असेल तर लोकलमध्ये स्वतःच्या लॅपटॉपमध्ये कशी सेव्ह करायची, तर काहीतरी एक पाथ द्यावा लागतो. बॅकएंडमध्ये काय यूज करणार, लोकल, आणि पाथ द्यावा लागेल, म्हणजे हा आपल्या लॅपटॉप मधला पाथ राहणार, लॅपटॉपमध्ये स्टोर होईल. आपल्या लॅपटॉपमध्ये स्टोअर होणार लोकल पाथ. ठीक आहे, किंवा जे आपण मशीन यूज करतोय त्या मशीन मध्ये स्टोअर होणार. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एक्सप्लोर करणं आवश्यक आहे, कारण ऑप्शन्स तुम्हाला माहिती पाहिजे काय काय करू शकतो. डेटा ब्लॉक एक्सप्लोर करायचं आपल्याला, तर डेटा ब्लॉक सिलेक्ट सिक्युरिटी ग्रुप, using data block in Terraform. तर simply AWS security group example name web server VPC ID by IDs. ओके, ID दिलेला आहे. यूज डेटा ब्लॉक, तर आपण जे केलं आहे ते प्रॉपर लिहिलेलं होतं. ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेट लिहिला होता का, स्क्वेअर ब्रॅकेट नव्हता लिहिला, बट आपण हे चेंज करून बघतोय. तर लेट्स सी, ट्राय करू एकदा, एक चेंजेस करू. हां, तर हे छोटे मोठे जे चेंजेस आहे ना, हे लगेचच तुम्हाला लक्षात येतील असं नाही आहे, तुम्हाला चेक करत राहावं लागेल की तुमचे काय प्रॉपर छोटे मोठे इश्यू आहेत. सो लेट्स ट्राय, मी एकदा पुल करतो, जर नाही झालं तर आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ॲड करू. एरर येईल, कारण जो आपल्याला करायचा आहे तो आपण केले नाही आहे. ग्रुप्समध्ये जर झाला तर व्यवस्थित येईल. डेटा ब्लॉक USS1 येस सेम दिलेलं आहे. तर लेट्स कन्सिडर इथे आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रिंगमध्ये देऊ आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि इथे आपण सेम लिहू VPC security group string data this. जमलं, डॉट ID clear. So let's try again, add push commit. मी इथे करतोय, बट येस मला हे जर कमांड्स स्किप करायचे आहे तर व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये आणखी चांगला ऑप्शन आहे, ते बघूच थोड्या वेळात. ते स्किप करायचं असेल तर इकडे इथे यायचं सोर्स कंट्रोलमध्ये. इथे आल्यानंतर आपण डायरेक्ट कमिट मेसेज देऊ शकतो. कमिट मेसेज दिल्यानंतर तो गेट ॲड पण करणार, गेट कमिट करणार. इथे ऑप्शन दिसते कमिटवाली बटन, तर कमिट होईल, आणि देन कमिट झाल्याबरोबर आपल्याला इथे सिंक म्हणून येणार. तर इथेच क्लिक केल्याबरोबर आपलं पुश होणार, कमांड यूज करायची गरज पडणार नाही. ओके, आणि वन मोर थिंग, इथे ऑटोमॅटिकली गेट पुश ही कमांड रन करायची असेल त्यासाठी पण ऑप्शन अवेलेबल आहे, बट ते ऑप्शन्स यूज करत नाहीत का, कारण जर आपण कंटिन्युअस पुश करत असलो तर इश्यूज भरपूर येत राहतात. आणि तो आता प्रॅक्टिसमध्ये ठीक आहे, बट इन जनरलमध्ये कुठे पण जा तुम्ही, तो यूज केला जात नाही. कारण आपण काय करतो, आधी व्हॅलिडेट करतो, PR रेज करतो,
तर त्या सगळ्या गोष्टी असतात आणि प्रत्येक कमिट मागे तुम्हाला काहीतरी जस्टिफिकेशन द्यावं लागतं की वाय आणि काय रिझन काय त्याच्या मागे. कळलं? तर आहे तुमच्याकडे ऑप्शन्स. तुम्हाला कमांड जर यूज नाही करायचे आहे तर इथे यायचं, कमिट मेसेज लिहायचं आणि परफॉर्म करायचं. मेसेज देता येतो, दाखवतो जस्ट 2 मिनटं. आपण आधी हे काम करून घेऊ. पुश झालाय कंटेंट. येस. git init सॉरी टेराफॉर्म इनिट करून बघू एकदा. काही चेंजेस जर त्याला करायचे असेल तर तो चेक करेल. इनिट एकदा केलं तरी चालतं कारण बॅकएंड आपण चेंजेस नाही केले, टेराफॉर्म ब्लॉगला आपण काही केलेलं नाही आहे तर तो आणखी काही कॉन्फिगर करणार नाहीच आहे. प्लॅन ओके गुड. तर डेटा ब्लॉक त्याने यूज केलाय का ते चेक करू आधी. VPC सिक्युरिटी ग्रुप आय मध्ये त्यांनी US ईस्ट 1 असं दिलेलं आहे कन्सिडरेशन. म्हणजेच हे असं होऊ शकते त्यांनी काम केलेलं आहे. सिक्युरिटी ग्रुप ID डेटा ब्लॉक दिसतोय इथे. डेटा AWS सिक्युरिटी ग्रुप्स रीड कंप्लीट आफ्टर 1 सेकंड ID US ईस्ट 1. आपण काही चुकवलंय का इकडे. VPC ID दिलाय ना व्यवस्थित डिफॉल्ट मध्ये. घेईल तो. ठीक आहे. तर एकदा ट्राय करू आपण, याला अप्लाय करून बघू आपला सिक्युरिटी ग्रुप आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित लागतात की नाही. सो TF अप्लाय. आता हायफन इथे ऑटो अप्रूव्ह का बरं देतो आपण. तो आपल्याला परमिशन विचारतो. ऑटो अप्रूव्हचा वेगळा कन्सेप्ट आहे. आता मी इथे TF अप्लाय करतो. आता जेव्हा तो आपल्याला परमिशन मागणार, ही परमिशन स्किप करण्यासाठी आपण ऑटो अप्रूव्ह लिहितो. ही दिसतंय. ही परमिशन इथे मला जे एस टाईप करावं लागतं. ही परमिशन जर मला स्किप करायची असेल तर मी काय यूज करणार, ऑटो अप्रूव्ह. आता इथं तो मला एक्सेप्ट करा म्हणतोय बट मी आता एक्झिक्यूट नाही करतोय. सिंपल मी इथे ऑटो अप्रूव्ह करणार. ऑटो -APPROV. आता तुम्हाला एक्सेस मागेल का, कन्फर्मेशन मागणार नाही. तो डायरेक्ट जाणार आणि वर्क करायला सुरुवात करणार. तर वर्क करता करता त्याला काहीतरी इश्यू आढळलेला आहे. काय म्हणतोय, क्रिएटिंग EC2 इन्स्टन्सेस, ऑपरेशन एरर, EC2 रन इन्स्टन्स. आपण टेराफॉर्म FMT यूज केलाय का. FMT नव्हतं केलं. एकदा त्यावर ट्राय करून बघू. द व्हॅल्यू कॅन नॉट बी एम्प्टी. कशाची व्हॅल्यू एम्प्टी दिली आपण, API एरर इनव्हॅलिड पॅरामीटर व्हॅल्यू. लाईन नंबर पण सांगून द्या. 24 AWS_instance my instance. ब्लॉक्स बरोबर संपले आहेत ना. हा इथे संपलाय, हा इकडे संपलाय.
लाईन नंबर 24 मध्ये असं काय केलंय आपण, EMI ID पण व्यवस्थित आहे. हा ऑप्शन बघा इथे ऍड केलं आता आपण, पण ऍड करायची पण गरज नाही, डायरेक्ट आपण इथे मेसेज देऊ शकतो. मेसेज कोणतं देणार आपण, अपडेटेड असं काहीतरी लिहितोय आणि कमिट करणार, दिसतंय इथे. कमिट केलं तर हा सगळ्या गोष्टी कमिट होऊन जाणार आपल्या. कमिट झाल्यानंतर आता इथे बघताय कुठे अपडेट करायचं आपल्याला, एक आता सध्या मेनमध्ये आहे बट लोकलमध्ये आहे. क्लिअर. बट याला जर तुम्हाला पास करायचं असेल तर सिम्पली काय करणार तुम्ही, इथे दिसतंय खाली अदरवाइज सिंक चेंजेस, याला क्लिक करायचं. हा ऑप्शन देणार पुश पुल करायला, ओके करा. डन झालं. दिसतंय आता मेन पण दिसतंय आणि ओरिजिन मेन पण दिसतंय, दोन्ही पण दिसायला लागलेत बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही हा ऑप्शन पण यूज करू शकता कमिटवाला. छोटासा इश्यू आहे, काहीतरी आपण मिसप्लेस केलेला आहे, तेवढं बघून घेऊ काय आहे ते. git pull सेम एरर येतोय. द फॉर पॅरामीटर ग्रुप ID इज इनव्हॅलिड. ओके, ग्रुप ID इज इनव्हॅलिड. मे बी ते आय डीच्या जागी ग्रुप -ID टाका. कुठे आपण प्रॉब्लेम केली, वरती आपण जे नेम सेट केला फिल्टरमध्ये डेटा VPC ID वरती, हां तर आपल्याला VPC ID पाहिजे ना तिथे. बरोबर. VPC_ID. VPC_ID. Group name. VPC ID काय म्हटलं, कॉपी करायचं. हा तेच बघायचं आहे आपल्याला, काय चुकवलं आहे आपण, छोटीशी काही मिस्टेक असणार आहे. हायफन स्पेलिंग VPC_ID तर प्रॉपर लिहिलेलं आहे आपण इथे.
हा बघा फिल्टर दिसतंय. फिल्टर नेम VPC आयकॉन आय डी पण फिल्टर आपण सेम तर यूज केलेलं आहे. VPC आय डी काम करू व्हेरिएबल नेम न पाठवता आपण डायरेक्ट यूज करू शकतो का? याने आपल्याला इश्यू कुठे दिला आहे, कोणत्या लाईनमध्ये दिला आहे? 24. बट हा एरर काय म्हणतोय तर रन HTTP रिस्पॉन्स 400 API एरर इनव्हॅलिड पॅरामीटर व्हॅल्यू नथिंग फॉर पॅरामीटर ग्रुप आय डी इज इनव्हॅलिड फॉर पॅरामीटर ग्रुप आय डी. हे ग्रुप आय डी आपण यूज कुठे केलं आहे? कॅपिटल स्मॉल दिसतंय का कुठे? सर येस. आता रन होऊन जायला पाहिजे, कारण आपण इथे बघा सिक्युरिटी ग्रुप देत होतो ना, तर सिक्युरिटी ग्रुप आपण मल्टिपल देऊ शकतो. आणि आपण ॲरे मध्ये आधी त्याला स्ट्रिंग नव्हतं केलं. तुम्ही आता डबल कोटेशन टाकलं ना, तर आता स्ट्रिंग रन व्हायला केलाय मी तर आता होऊ शकते पॉसिबल. हा, हा अजून व्हायला पाहिजे. नाही केला स्ट्रीमवाला. हा स्ट्रिंगवाला नाही केलाय. स्ट्रिंग टाकल्यानंतर पण नाही होणार, कारण आपण व्हेरिएबल घेतलाय ना. कोणतं? हे व्हेरिएबल आहे ना, त्याच्या स्ट्रिंग मध्ये पास केला तर तो ॲज अ स्ट्रिंगच कन्सिडर करायचा. सर पण आपण मल्टिपल सिक्युरिटी ग्रुप्स त्यासाठी कॉमा करून अजून डबल कोटेशन मध्ये एक देऊ, राईट? तर आपण आधी डबल कोट्स नव्हते दिले, आता होऊन जाईल केस. नाही HG हे बरोबर लिहिलंय का ते बघावं लागेल. डेटा ब्लॉक मी इकडे कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. VPC लॉन्च विझार्ड डबल कोट्समध्येच आहे ना. ग्रुप आय डी ग्रुप नेम हे सुद्धा डबल कोट्समध्ये आहे. आणखी काही लिहिलेलं आहे का मी? लेट मी चेक. डेटा ब्लॉक दिसतोय का कुठे? नाहीये. युजर डेटावाला काही नाही. हाच एक काय हे मी इथे डेटा ब्लॉक यूज केलेला. इकडे पण असू शकते आपल्याकडे टेराफॉर्मची एखादी रेपॉझिटरी जी आपण क्रिएट केली आहे. मी छोटी मायनर मिस्टेक असेल त्यामध्ये जे आपल्याला हे नव्हतं आहे. स्ट्रिंगवालं पण आपण एकदा ट्राय करून बघू. ठीक आहे. अपडेटेड कमिट येस ॲट स्टेज. तर हे करता करता तुम्ही कमांड्स विसरू नका म्हणजे झालं. ठीक आहे. नाहीतर तुम्ही हे करत राहणार आणि तुम्ही कमांड्स विसरून जाणार. तसं नका करू, कारण हे कमांडवाला जास्त फास्ट वाटतं, राईट? आणि फास्ट काम करतं पण, म्हणून आपण कमांड लाईनला प्रेफर जास्त करतो. छोटासा इश्यू असेल.
ओके, एक काम करू, असंच पास करून बघू एकदा. आणि हा सिक्युरिटी ग्रुप येतो की नाही ते चेक करू. ग्रुप नेम्समध्ये लेट्स बघू आपण काय कशा पद्धतीने होईल. ग्रुप नेम्स म्हणतोय ना तो व्हेरिएबल, तर आपण इथे यूज केलेला आहे var डॉट. ओके, नंतर या पद्धतीने हा काढून टाकू, तो पण एकदा करून बघू. थोडेफार चेंजेस करू ज्याने की आपल्याला चेक करता येईल इश्यू काय आहे. ठीक आहे. ओके, नाव कम हिअर. पुश झालंय ना कंटेंट, पुश झालेला आहे. Terraform अप्लाय, और आपण सिम्पली प्लॅन करून बघू एकदा. tf प्लॅन. प्लॅननी भलेही आपल्याला स्ट्रक्चर दाखवतो, पण जेव्हा अप्लाय करतो तेव्हा हां इथे दाखवतोय आता एरर व्हॅल्यू थोडासा काही एक व्हॅल्यूज आहे ना. ओके, व्हॅल्यूज आणि हे VPC ID आपण काढून घेऊ. VPC ID आपण एकदा डायरेक्ट आपण बघू. परत तो काय आपल्याला एरर देतोय 17 मध्ये एरर देतोय ना आता. var डॉट vpc इज दिस, बरोबर. इन डेटा इनकरेक्ट ॲट्रिब्यूट व्हॅल्यू टाईप, इनकरेक्ट ॲट्रिब्यूट आहे म्हणजेच आपल्याला इथे त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकावं लागतं. सो काही करायचं आहे, स्ट्रिंग आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच द्यायची आहे तिथे डेटा ब्लॉकच्या, म्हणजेच var vpc राईट. हे बरोबर आहे. राईट, ते बरोबर आहे की काय चुकलंय हे कळत नाही. लेट्स ट्राय. Set of string required, but I have string only. Okay. List. बघा, इश्यू छोटासा असेल बट आपण काय करतोय त्या एकाच इश्यू मध्ये घुमतोय, तर असं होतं काहीतरी मिस करतो आपण. एक काम करू, आपण याला फक्त डेटा ब्लॉकला यूज करू आणि लेट्स चेक करू की काय कशा पद्धतीने वर्क करतं. ठीक आहे, जेणेकरून इथे टाइम आपला जाणार नाही. पुल केलंय का आपण, गिट स्टॅश करावं लागेल आधी, देन पुल करावं लागेल. पुल केल्यानंतर tf प्लॅन करून चेक करावं लागेल. fmt परत आणि प्लॅन. ओके, प्लॅन तर सक्सेसफुल झालेला दिसतोय. tf अप्लाय हायफन
हायफन ऑटो हायफन ATTROE अप्रूव्ह. आता काही इश्यू येतो का ते चेक करू. असेल इश्यू तर आपण त्याला सध्याच्या कंडिशनला स्किप करू. लेट्स ट्राय. तो त्याच गोष्टीला म्हणतोय ग्रुप आय डी इज इनव्हॅलिड. ठीक आहे, एक काम करू, सिम्पली सध्याच्या कंडिशनला आपण इथे हे काढून घेऊ डेटा ब्लॉक. त्याला फक्त यूज करू, आपण एक्सेस नाही करणार. सिक्युरिटी ग्रुप आय डीज सिक्युरिटी ग्रुप आय डी आपली जे होती ते आपण ॲज इट इज मेन्शन करू. दिस वन. ओके, क्लिअर. अँड देन याला आपण ॲज अ स्ट्रिंग पास करतो. डिफॉल्ट वाला पण टाकू शकतो आपण. इथे आपण डिफॉल्ट वाला टाकू. ठीक आहे, दोन्ही जर टेस्ट करून चेक करायचे आहे तर येस. बघा, फक्त ते रेफरन्सचा इश्यू होता. आपला जो डेटा ब्लॉक होत आहे तो प्रॉपरली काम करतोय. डेटा ब्लॉक प्रॉपरली काम करतोय, बट इथे जेव्हा आपण रेफरन्स करतोय डेटा ते थोडंसं घेत नाही आहे. इथे मे बी आपल्याला थोडं काही वेगळं चेक करावं लागेल. माझ्या आता लक्षात येत नाही आहे, बट येस, वन यू कॅन सी नाव एव्हरीथिंग इज नाव क्रिएटेड. क्रिएशन कंप्लीट. आणि ते जाऊन आपण इकडे चेक पण करू शकतो. EC2 इन्स्टन्स बघू त्याने सिक्युरिटी ग्रुप कोणता घेतला आहे आणि आपण मॅनेज काय करणार आहोत. आपल्या टेराफॉर्म TF स्टेट फाईलमध्ये आपल्याला माहिती पडेल की आपण डेटा ब्लॉक थ्रू जो सिक्युरिटी ग्रुप आहे तो एक्सेस करू शकतो की नाही, मॅनेज करू शकतो की नाही. तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सिम्पली नॅनो कोणती फाईल, TF स्टेट फाईल. काय नाव असते त्याचं, TF स्टेट फॉर्म, टेराफॉर्म डॉट TF स्टेट फाईल. सो नॅनो करतोय मी इथे, आपण त्याला चेक करू. टेराफॉर्म डॉट TF स्टेट फाईलला ओके X कॅट. याच्यात काही कंटेंट का नाही आहे. बॅकअप फाईलमधून घेतला असेल त्यांनी, कारण आपण काही चेंजेस नाही केलेले आहे. न्यू येस इथे आहे. तर इथला डेटा त्यांनी यूज केलेला दिसतोय. सिक्युरिटी ग्रुप पण सेम यूज केलेले आहे. आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेम यूज केलेल्या आहे. SGID सिक्युरिटी ग्रुप माय SG ओके. पब्लिक IP 48. Okay, so this one is the आपल्या S3 बकेटमध्ये पण जाऊन एकदा चेक करू टेराफॉर्म फाईल आपली अपलोड झाली आहे की नाही. TF स्टेट फाईल
this one $29,914 सी म्हणजेच आत्ताच आपली अपडेट झालेली दिसतीये. तर यामध्ये डेटा असेल अपडेटेड वाला, बॅकएंड मध्ये आपला व्यवस्थित डेटा आलेला आहे. येस. आणि पब्लिक आय पी बघा इथे 150, इथे बघा पब्लिक आय पी काय 150 म्हणजे S3 मध्ये अपडेट झालेली आहे लेटेस्ट. ठीक आहे, आपण काय करू सध्या इथे एवढंच बघू. मला तुम्हाला आणखी सांगायचं होतं पण डेटा ब्लॉकने आपला थोडासा टाइम जास्त घेतलेला आहे. ओके, त्याचं रेफरन्स कसं करायचं आहे तर थोडं त्याला अजून एक्सप्लोअर करा. एकदा फक्त तिथे व्हेरिएबल टाकून स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कुठलं डेटावालं लास्ट स्ट्रिंग कोड्स काढून डेटा येतं का असं काय करून बघू का आपण. .id ठीक आहे, लेट्स ट्राय. हे पण करू शकतो आपण. ट्राय करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण जोपर्यंत नवीन गोष्टी ट्राय करू. स्ट्रिंग नको, स्ट्रिंग नाही ठेवू असं म्हणायचं आहे. ठीक आहे, इट्स अ स्ट्रिंग. ओके ठीक आहे, तुम्ही या पद्धतीने करून बघा किंवा यामध्ये आणखी काही वेगवेगळे ऑप्शन्स यूज करता येतात का ते चेक करा. मोस्टली तर सिम्पली याने व्हायला पाहिजे होतं, बट चेक की कशा पद्धतीने आपल्याला पास करते. ठीक आहे, मी आजच्यासाठी इथेच ठेवतोय. बाकी बघू आपण उद्याला. उद्या आपण मॉड्यूल यूज करू.